भारतीय संस्कृतीचं आणि संपूर्ण ह्या खरंय. गणिताचं हे ज्ञान हे आता अभ्यास करायला लागेल. बरं, मला ना कायम एक प्रश्न पडतो, मला वाटतं आपल्यापैकी अनेकांना देखील पडत असेल, की गणपतीला आपण दुर्वाच का वाहतो आणि त्या 21च का? काय ह्याच्या मागे तर्क असेल? दुर्वा ह्या औषधी वनस्पती आहेत, बरोबर? औषधी वनस्पती आहेत. आणि तुम्ही बघितलं का, मांजर सुद्धा कधी कधी पोटात दुखायला लागलं की दुर्वा खातं. हा, ग्रास कॅट म्हणतात त्याला लगेच ते ग्रास खात असतं. लक्षात घ्या, दुर्वा ही औषधी वनस्पती एवढंच नव्हे तर जी पत्री आपण गणपतीला वाहतो ती औषधी वनस्पती आहे. ती आपल्या गावात असावी यासाठी ती पूजेमध्ये सांगितलेली आहे. एक गोष्ट. आता 21च का? तर 21 मातृदेवता आहेत. गणपती हा मातृभक्त होता म्हणून 21 आहेत. आणखी दुसरं म्हणजे 21 प्रकारची दुःख असतात माणसाला, आणि गणपती हा दुःख हरता आहे, सुख करता आहे. तर दुःख हरण करण्यासाठी 21 प्रकारची दुःख असतात. ती हरण करण्यासाठी आपण 21 दुर्वा, 21 मोदक. किती शास्त्रशुद्ध आहे. खरं तर अनेक प्रश्न आहेत पडलेले. मला वाटतं एका एपिसोडमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं